बंधू. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी. एकत्र येणं राहणं कठीण नाही, राज ठाकरेंचं मोठं विधान. आमच्यातले वाद आणि भांडणं महाराष्ट्रापुढे खूप छोटी. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, उद्धव ठाकरेंची भूमिका. भाजप शिंदेंच्या पंक्तीला न बसण्याची ठेवली अट. ठाकरे बंधूंकडून एकमेकांना साथ प्रतिसाद मिळत असतानाच ठाकरेंच्या ट्विटर हँडलवर दोघांचा एकत्र फोटो. हस्तांदोलनाचा फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चा जोरात. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाचं भलं होईल. मात्र गैरसमजामुळे युती होत नाहीये. राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामांची प्रतिक्रिया. मतभेद विसरून ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा करणार नाही, पण उद्धव ठाकरेंच्या अटी मान्य करा. संजय राऊतांचं आवाहन. तर कोणत्या नैतिकतेनं अटी शर्थी ठेवताय, संदीप देशपांडेंचा सवाल. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरेंचा एकच सूर. हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, उखडून फेकू. उद्धव ठाकरेंचा इशारा. मराठी माणसानं जागृत राहणं गरजेचं, राज ठाकरेंचा सल्ला. हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल. तर हिंदीला विरोध केवळ राजकारण करण्यासाठी, अजित पवारांचा निशाणा. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. तर ससूनच्या अहवालातही हलगर्जीपणा केल्याचा डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका. अखेर यवतमाळमधील कोठाडी गावामध्ये पोहोचलं पाणी. माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग. सोलर प्लेट्सद्वारे वीज पुरवून बंद पडलेले नळ सुरू. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकरांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातला 1240 कोटींचा पीएफ भरलाच नाही. पीएफ न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजापोटी मिळणारे 100 कोटी बुडाले. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी एक